नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण असं आनंदवाडी ग्राउंडवरती ज्या ठिकाणी आपण पण सुरुवात केली ओरम क्रिकेटची, त्या ठिकाणी आता आपण असं आणि आनंदवाडी क्रिकेटची आनंदवाडीची आज फायनल म्हणजे आनंदवाडी टुर्नामेंट चालू होती. आज 5वा दिवस हा. 5 दिवस कधी गेले समजलाच नाही आणि आज फायनल तर माझ्या मागे बघता असा सगळा ग्राउंड असा आणि आता तरी इकडे गर्दी नाही, पण थोड्या वेळा तुमका बघूक मिळणारा इकडे खचाखच पब्लिक असणारा आणि या सगळा फुल होतला. त्याच्यामुळे तुमका आज फायनलचा दिवस कसं असणारा आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीचं त्या तुमका आज बघूक मिळणारा. 2 संघ कातळीचे आज सेमीफायनलला गेलेले असत आणि फायनलला दोन्ही संघ जातात की एक संघ जातात तो आपल्याला बघूचा. आणि या ठिकाणी आपण बघतो कातळीचा पब्लिकसुद्धा योग सुरुवात झालेली आहे. हे जी पिवळी जर्सी घातलेली असतात ते कातळीचा पब्लिक असा आणि आपण आता थोड्याच वेळात बघणार आहोत चॅम्पियन ट्रॉफी आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी. आता थोड्याच वेळात सुरुवात होतली, खचाखच पब्लिक इकडे येतला आणि तुमका आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल दिवस कसो असणार आहे बघूक मिळणारा. तर ही असा ट्रॉफी तर एक नंबर आहे. ही अति 1 नंबरसाठी आणि ही अति रनरअपसाठी. या ट्रॉफीवर कोणाचं नाव कोरला जाता यात आपण बघणार आहोत. चॅम्पियन कोण होता आनंदवाडीचो तर आज बघणार असो. आणि ही हा मोटरसायकल असा ती चॅम्पियन होणाऱ्या ओनरसाठी म्हणजे ओनरसाठी पण या ठिकाणी संधी असा की मोटरसायकल जिंकूची आणि ही सगळी असत पारितोषिका. तर खूप धमाल असणारा आणि 6 लाख फर्स्ट प्राईज असा या चॅम्पियन ट्रॉफीचा. तर आता थोड्याच वेळात सेमीफायनल चालू होणारा. उत्तम सर इकडे आता टीमची नाव वगैरे घेतली जातात. सीबर्ड्स रेड्डी, जयेश पाटील, श्याम चौधरी, विनीत माळी, प्रतीक पाटील, किरण पाटील, योगेश मालेकर, कौशल पाटील, कृष्णा पवार, मुजम्मिल अशी सगळ्या जणांची लिस्ट असा. आणि इकडे पण AK स्पोर्ट्स, ओमी केनी, केतन मात्रे, जीवित मात्रे, सुमित दोंगडे ही पण स्ट्रॉंग टीम आहे. त्याच्यामुळे पहिली सेमीफायनल तर चांगली होणारा आपल्या बघूक मिळणारा. तर मित्रांनो आपल्या समोर कुणाल दाते सर आणि चंदू शेट्टे सर. तर चंदू शेट्टे सर आपल्यासोबत. सर कसा वाटतं इकडे येऊन? एकदम जबरदस्त. आता आतुरता फायनलची. 5 दिवस कसे गेले, कोकणचा पाहुणचार, इकडलं निसर्ग सौंदर्य, ग्राउंड क्लिअर करायचंय सगळं झालं. आता फायनल जबरदस्त. फायनल तर जबरदस्त झाली पाहिजे ना. हो नक्कीच फायनल जबरदस्त होणार. पेक्षा सुद्धा जबरदस्त येणार नक्कीच. तर आपल्यासोबत कुणाल दाते सर. कुणाल दाते तर कसा वाटला देवगडात येऊन? तुम्ही तर बरीच वर्ष या ठिकाणी येतास. मस्त वाटला देवबरागर गावाल्यानं. आणि विशेष म्हणजे युवा कोकण आपलोच असा. बरोबर. आज गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये येण्याचा योग आला आणि त्यातल्या त्यात देवगडमध्ये आल्यानंतर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जो प्रेक्षकांचा प्रतिसाद एवढे वर्ष मिळतोय, त्यातल्या त्यात अनेक बोलीभाषांचा वापर कॉमेंट्रीच्या माध्यमातून होतोय. जेवण्याची एकदम सुंदर व्यवस्था, राहण्याची एकदम सुंदर व्यवस्था तुमची आनंदवाडी नेहमीच आमची करत आलेली आहे. तुम्ही जे काही प्रेम दिलं आहे ते खरोखर सर आकोफर. आणि जर आयुष्य राहिलं तर दरवर्षी देवगडच्या भूमीमध्ये आणि या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नक्की येऊ. धन्यवाद. आणि त्याचबरोबर तुमच्या चॅनलला देखील माझ्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. आय थिंक ग्रामीण कोकण हे तुमचं चॅनल आहे आणि या चॅनलला खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यांना विनंती करेन, आपल्या कोकणी माणसाचं हे चॅनल आहे आणि आपल्या संपूर्ण जगासमोर आपली जी संस्कृती आहे, त्यातल्या त्यात आपल्या ज्या परंपरा आहेत, या आपल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, उत्सव आहेत, सण आहेत, ते दाखवण्याचा प्रयत्न ग्रामीण कोकण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचा मित्र करतो. त्यामुळे आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि एवढंच म्हणेन आणि या चॅनलला शुभेच्छा देईन. धन्यवाद. थँक्यू सर. आणि आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी म्हटली आणि कुणाल दाते सर नसणार असा कधीच होणार नाही अशी तरी आता आपल्या ग्वाही दिलेली असा. फायनलला मजाच येणार नक्कीच. थँक्यू. मजा येईल आणि कडक मॅच होईल, पाहायला विसरू नका. आनंदवाडीची फायनल चॅम्पियन्स ट्रॉफीची. थँक्यू कुणाल दाते सर.
तर मित्रांनो, कॉमेंट्रीचे तिन्ही दिग्गज आपल्या या शेवटच्या दिवशी असतात आणि तुमका कॉमेंट्री पण चांगलीच ऐकूक मिळणार असा आणि खूप मजा येणार. पब्लिक तर आता हळूहळू येऊक सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात ह्या सगळा खचाखच भरला जातला. फायनलचा दिवस आहे जबरदस्त. Fatin Kazi, I request our official to please come forward. Along with that, I would like to call Mr. Pratik Sawant, the owner of Pratik Sports. Sir, या स्वागत आहे आपलं. आणि प्रतीक स्पोर्ट्स द्वारे आपण हे जे किट्स पाहतोय हे किट्स स्पॉन्सर केलेले आहेत. ब्युटिफुल जर्सीज. थँक्यू सो मच मिस्टर प्रतीक सावंत. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. सो हू इज गोइंग टू कॉल? Before that, all the best, all the best. Wish each other. दोघे wish करा एकमेकांना. Okay. So before that, 6 ओव्हरची मॅच. पहिले 2 पॉवर प्ले. ओके. 2 रिव्ह्यू. जो 6 ओव्हरचा पहिला फॉर्मॅट आहे, फॉर्मॅट सेम. To call आनंदवाडी या चॅम्पियन्स. कॉल लाऊड घ्या. ओके. चॅम्पियन. Champions is the call. But it's Anandwadi. टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे तर चला, पहिली सेमीफायनल स्टार्ट आणि पंच तर निघाले. आपण मागे बघतो प्रतीक स्पोर्ट्स. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर तुमची जे रामेश्वर योगेशजी दाभोलकर सर, राजेंद्रजी दाभोलकर सर आणि अभिजित कणेकर. तर मित्रांनो, आता पहिली सेमीफायनल मोहम्मद कैफ कातळी आणि वरवडे यांच्यात आता सुरू होता आणि ओपनिंग जोडी मोहम्मद कैफ कातळी या फरदीन काझी आणि सुमित ढेकळे. जबरदस्त. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आशिष मेहरोल यांचा रोल महत्वाचा असेल इकडे. पहिलीच ओव्हर त्यांच्या हातामध्ये सोपवण्यात आलेली आहे. फरदीन काझी 360 बॅटिंग साठी प्रसिद्ध आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. सेमीफायनल नंबर 1. एका टीम मध्ये देखील एक खेळाडू खेळलेत. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. थोडासा वेगळा. तर मित्रांनो, पहिली विकेट गेली आणि फरदीन काझी 0 वरती आउट झालेलो. परफॉर्मन्स झालो नाही फरदीनचो आणि ठाकरे प्रथमेश आता त्याची जागा घेण्यासाठी प्रथमेश जाता. दिवंतीचे खेळाडू आहेत अनिल गरिया गावाचे. यावेळी लास्ट खेळाय कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. टायमिंग तेवढं नाही पाहायला मिळालं. एक डाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. क्रिकेट रसिकांचं सगळ्यांचं स्वागत असणार आहे. भावेश पवार आता एंट्री झालेली आहे. बघू काय करता. गेल्या मॅचला तर भावेश पवारने एकदा एक मॅच फसलेली होती आणि ती मॅच भावेश पवारने बाहेर काढल्या बॅटिंगने आपल्या आणि पप्पू तोडकर आउट. मजा येणार आहे. आज शेवटचा दिवस आहे. सगळ्यांचं स्वागत, मनापासून स्वागत. तर ओपनिंग जोडी मैदानात वरवडे टीमची. एके स्पोर्ट्स वरवडे, केतन म्हात्रे तर ओपनिंगला आणि केनी. तर मित्रांनो, केतन म्हात्रे तुफान पहिलं सिस्टम मारलं ना, बॅटिंग बॉल लागून सुरुवात झालेली आहे आणि आता परत बघूया. या टीमचे चीफ मेंटर आदरणीय दीपकजी शिंदे या षटकारांशी बदलतोय धावफलक 30 धावा. हेच मी सांगत होतो, जेल सुटल्यानंतर आपण जेल सोडलेला नाहीये, ही ट्रॉफी सोडली आहे. कारण एक्स्ट्रा कव्हरला हा फटका की त्यांच्या अजूनही खेळताना दिसेल. 16 चेंडू 21 ची गरज. वेळांच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळेल. तोडकर चेंडूच्या मागे येत आहेत, फील करतायत.
मी म्हटलं होतं एक डॉट बॉल पाहिजे केतन मात्रे आउट. आणि आता हा सामना बनेल. हा सामना सोडून 14 बॉल 34. कमॉन केतन भाई, शाबाश. कीपरने परतीने आता कोणती चूक केली नाहीये. एक नाही तर तीन चेंडूमध्ये सुनील डोंगरे यांनी बनवलं फक्त 6 धावा. 5वा षटक होत आहे समाप्त 53 या धावसंख्येवर. कडक मॅच एजाज बाई सोलकर त्यांचं संपूर्ण कुटुंब आता खुश आहेत ज्या पद्धतीने त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. मोहम्मद कैफ 11 कातळे त्यांचं स्वप्न आहे गेले प्रथमेश यांच्यासाठी पुन्हा एकदा यॉर्कर. त्या चेंडूवर फक्त एखादी दुसरी धाव मिळू शकेल. दुसऱ्यासाठी वरली पावलं. आणि मोहम्मद कैफ काते विन झाला आणि पब्लिक बघा, सपोर्ट बघा. केतन भाई बॅड लक. भावेश भाई काँग्रेस. मैंने यही चीज बोला उसको. तर चला आता थोड्याच वेळात सेकंड सेमीफायनल चालू होणारा. अंकुर सिंगने फिल्डिंग घेतल्या ना टॉस जिंकून आणि जयेश पाटील बॅटिंग. तर आता ही पण मॅच कोण जिंकता बघू. मोहम्मद कैफ कातळी पहिली सेमीफायनल जिंकलेली आहे. प्रेक्षकांची आज आहे सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत आज आनंदवाडी या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. अंपायरचा इशारा आता सामन्याला सुरुवात. 2 ओपनर्स तयार आहेत सी बट रेड्डीचे. दोन्ही ओपनर्स तयार आहेत आता सी बट रेड्डीचे. थँक्यू डीजे. अप्रतिम आवाजाची काळजी तुम्ही गेल्या 5 रात्रीमध्ये आमची घेतली आहे. तर मित्रांनो सीबर्स रेड्डीची पहिली विकेट पडली आहे. मोठ्या फटक्यासाठीच गेले आणि स्टंप मात्र उघडे ठेवले. आणि हा खेळाडू यॉर्करसाठी देखील ओळखला जातो. खास राजस्थान राज्यातील झुंझुनूवरून इकडे आलेला आहे. श्याम चौधरी. श्याम चौधरी लेफ्टी बॅट्समन आपण भारी आहे. जबरदस्त रिव्हर्स शॉटचे फटके पण त्याच्याकडे असतात. आणि आता बघूया सीबर्स रेड्डी किती धावांपर्यंत मजल मारतात ती. आणि इकडे सीबर्स रेड्डीचा पब्लिक सुद्धा इलेला. तर बघू. आणि इकडे असा आंध्रचा पब्लिक. त्यांना पाहायचा होता संजू भाई यांना नेहमीच आपण सगळेजण मिस करू. कारण खऱ्या अर्थाने आता एक स्वप्न पूर्णत्वाच्या दिशेने चाललंय आपलं संजूभाई पावसकर यांचं. आणि खरोखर त्यांच्या आत्म्याला तेव्हा शांती लाभेल ज्या वेळेला पुलर लेनचा बॉल होता. टायमिंग फर्स्ट सेटिंग मध्ये स्कोअर लेग आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल. दुसरा धाव. तर मित्रांनो 59 रन्साचा पाठलाग करतो मिसबा हॉलिडे कातळी या संघात. आणि फर्स्ट इनिंग झालेली आहे. पब्लिक तर खचा जबरदस्त पब्लिक. म्हणजे दरवर्षीप्रमाणे इकडे पब्लिक असतात. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी म्हटली आणि पब्लिक नाही असा होणारच नाही. सगळीकडे बघशाल तिकडे पब्लिकच पब्लिक. तर मिसबा हॉलिडेची पहिली जोडी मैदानात. थॉमस मुंबईचा तुफान जबरदस्त. आता बघू कोण जिंकतं. रेडी की मिसबा हॉलिडे कातळी. या चेंडूची जणू काही वाटच बघत होते. कमी ताकद लावली या चेंडूवर.
ताकद कमी पण चौकाराची हमी. मनसूरच्या बॅट मधून ठणठणीत लाजवाब आकर्षक देखणा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. अजूनही मॅच संपली नाहीये. 6 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता आहे आणि योगेश भालेकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. साहेब आणि मित्रांनो मिस्बा हॉलिडेज आता विनर झालेली आहे आणि फटाक्यांचं वर्षाव जबरदस्त तयारी भरपूर होती म्हणावी लागत. तर मित्रांनो ट्रॉफी तर आता पिचवर इलेली आहे आणि ही ट्रॉफीवरती कोण नाव करता त्या बघूचा. दोन्ही पण कात्रीची टीम होत पण त्यांच्या खेळाडूंच्या वर्चस्वासाठी आपलं वर्चस्व दाखवूचं लागणार आहे. तर आता मित्रांनो फायनलची तयारी चालू झालेली आहे फायनली आणि हार्दिक बघा फटाके घेऊन जबरदस्त. हे काय किती उत्साह बघा. आज मुंबईवरून कोकणात पोटात दुखता म्हणजे आनंदवाडीची चॅम्पियन ट्रॉफी आणि पोटात दुखता म्हणून बॉस का सांगून इकडे हजेरी लावलेली आहे. बॉसने जर बघितल्या तर सगळं पगार भांड्याचं कट होतं. प्रत्येक फायनलला आता सुरुवात होता. कसं वाटतं काय फिलिंग आहे? जबरदस्त ना. सगळ्या मॅचेस चांगल्या झाल्या. हो आता क्राऊड पण खूप चांगला आहे आणि फायनल पण आता जबरदस्त होते हीच इच्छा. मला वाटतं सुमित दादा फायनल जिंकणार. सुमित ढेके तर प्रतीकला विश्वास आहे की सुमित ढेके टीमचे बॅलन्स बघून. थँक्यू मित्रांनो. आता थोड्याच वेळात फायनलला सुरुवात होता. तिकडे सेटअप लागलो जाता. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीची ही फायनल जबरदस्त. 2 सेमी होते. 2 सेमी पण जबरदस्त झाले आणि आता फायनल पण जबरदस्त होते. हीच अपेक्षा असा कारण एकाच मालकाचे दोन्ही टीम आहेत पण दोन्ही टीममध्ये प्लेयर वेगवेगळे असतात त्याच्यामुळे वर्चस्व कोणाचा आता आपण या व्हिडिओत बघणार असो. बघूया. पूर्ण कातळी संघ हे स्वप्न पूर्ण होताना बघणार आहे. संपूर्ण कातळी गाव हे स्वप्न पूर्ण होताना बघणार आहेत आणि आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत दोन्ही संघांचं. वेलकम मोहम्मद के11 कात्री आणि मिसबा हॉलिडेज कात्री एका बाजूला फरदीन काझी तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन म्हणून अंकुर सिंग महत्वाची भूमिका पार पाडणारे या मॅच मध्ये. सुमित सर बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमच्या कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. कातळी गावच्या आहेत. दोन्ही संघ फायनल मध्ये खेळण्यासाठी सज्ज आहेत. भावेश सर खऱ्या अर्थाने आजचा दिवस स्वर्ण अक्षरात लिहिला जाईल कातळी गावाच्या इतिहासात. आज का दिन सिर्फ जीत का दिन नहीं है, ये जज्बात का दिन है, ये वफादारी का दिन है, ये कातली गांव के गर्व का दिन है. कातली गांव ने एक सपना देखा था मिट्टी से उगता हुआ, लेकिन आसमान को छूने वाला वो सपना था. उस सपने को अपने दिल में बसाकर हमारे भाई आणि फिल्डिंग तज्जू पावस्कर घेतलेला देवगढ़ नगरी में आया था. टीम मधलं कोण उसने सिर्फ टीम नहीं बनाई, उसने उम्मीद बनाई. और उस सफी घेऊन जाईपर्यंत आता तयार आहे अर्दिन भाई चेहऱ्यावर स्वॅग आहे या खेळाडूचा आणि त्याच्याच मागोमाग बापू तोडकर, राईट ऑफ भीमती भावेश, बाहुबली सगळे खेळाडू आता मैदानामध्ये दाखल होत आहेत. सुमित ढेकले धोंड्यांचा तालुका म्हणजे दोडा मार्ग. मोती तलावाच्या काठावर वसलेली सुंदर वाडी. थॉमस सर बेस्ट ऑफ लक. थॉमस सर बेस्ट ऑफ त्या लक. ठिकाणी आई सातेरीने वेंग मारली, तिच्या भक्तांना आशीर्वाद दिला. डोक्यावर घेतलेला हात अमन यांचा.
त्याच्या बॅट मधून याच्या अगोदर चौकार मारला आणि त्यानंतर षटकार. बॅटचा स्विंग पहा आणि त्यानंतर जसा बॅटला स्पर्श झाला बॉलला अक्षरशः लिंबू बनून सोडले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा धमाका, सिक्सर. धावा झाल्या 53. 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यानंतर हा डॉट बॉल राजेश याच्याकडून पाहायला मिळतोय. मनसूर केरळचे खेळाडू 3 चेंडूमध्ये 10 धावा टोलवतात. प्रोजेक्टेड स्कोर हळूहळू वधारतोय, 66 दिसतोय. आशिक अली यांचा फटका प्रथमेश ठाकरे यांच्या बॅटमध्ये. वारंवार आपण सांगतोय वाऱ्याची दिशा या व्ही मध्ये खेळण्याच्या अगदी विपरीत आणि त्यामुळेच या क्षेत्रामध्ये एका मागोमाग एक झेल दिसत आहेत. 7व्या विकेटचं होतंय पतन. आशिक अली मैदानावर येत आहेत, लगेच माघारी परत आहेत. सोमा गेलो आणि पाठपर्वा करून इलो या मालवणी म्हणीची आठवण होते. 66चं टार्गेट आहे म्हणजे सामना चांगला रंगेल. क्राउड पॅक. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही अनुभवताय आणि ही जी रात्र आहे आज कातळी गावाच्या इतिहासात स्वर्ण अक्षरात लिहिली जाईल. कारण तज्जू पावसकर यांचं स्वप्न हेच्या सोलकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आज पूर्ण करणार आहेत. डीएफसी कातळी पूर्ण करणार आहेत, कातळी गाव पूर्ण करणार आहे. कारण दोन्ही संघ कातळी गावातले आहेत. पहिला बॉल या सामन्यातला, दुसऱ्या डावातला एचार्ज मंडरेला. पायातला बॉल होता मागे. हो, विकेट किपिंग पा. अंपायरचा सिग्नल, वाईट बॉल. सूर मारलाय. धन्यवाद. आणि आता वाट कोणाची पाहताय? प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवार. वा, मैदानात एंट्रीला टाळ्या. आयुष्यात काय कमवायचं याच्यापेक्षा जास्त. मैदानात एंट्री आणि टाळ्यांचा गजर. फरदीनने देखील चांगली बॅटिंग केली आहे. टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी देखील होतोय. परंतु काय बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई झाली मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट बॉलर होते, त्यांनी काही बॉल अप्रतिम टाकले, त्याचं उत्तर साठी लढतात. यांना माहितीये जरी आमचा संघ मालक एक असला तज्जू पावसकर यांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचंय, तरी देखील नाव महत्वाचं आहे. 6 बॉल 16 धावांची गरज. 6 बॉल 16 धावा. सुपर ओव्हर होईल का हा प्रश्न आहे. पहिला बॉल कव्हर्सला हवेत आहे. फिल्डर नाही पोचला. अमन यादव. आता आलाय भावेश स्ट्रायकिंग एंडला. ड्रॉप सिंग का हिरो आणि तो ज्या वेळेला येतो त्यावेळेला मात्र तो नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करतो. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. 5 बॉल मध्ये 15. अशा प्रकारच्या खूप साऱ्या मॅचेस आपल्या बॅटिंगच्या जोरावर भावेश यांनी जिंकून दिल्यात. आणखीन एकदा तो कारनामा त्यांच्याकडून होईल का की केरळ राज्यातील जादूगर आपली जादू दाखवणार का? फायनल आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. 5 बॉल मध्ये 15 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. काय आशिक अली तयार भावेशच्या समोर. शॉर्ट बॉल हवेत आहे. आशिक अली धावतोय पोचला. कॅच पकडलीये. झेल टिपलाय फलंदाज भावेश. बॅक टू द पॅव्हिलियन. म्हणजे राहुलचा मन सुपर ओव्हर मध्ये अडकला. तर बघू आता सुपर ओव्हर होता की काय होता. आता सुपर ओव्हर झाली तर मजा येतली. बरोबर ना राहुल? आशिक गेलो बाय. गेलो बाय. जबरदस्त मॅच आणि राहुलने सांगितल्याप्रमाणे आता सुपर ओव्हर वरती जाणार असं वाटतं. पण बघूया आता काय फायनली होत. आता फायनल ही फायनली कशी होता तर बघूया आता. 1 बॉल 2 धावा. 12:15 हा सामना अंतिम टप्प्यामध्ये चाललाय. 1 बॉल आणि 2 धावेची गरज. प्रथमेश ठाकरे ऑन साइडला डीप बँकर स्क्वेअर लेग गाव कॉर्नर मिडॉन आतमध्ये लॉंग फायर कव्हर्स लाईक फिल्डर. टाळ्या झाल्या पाहिजे लास्ट बॉल साठी. 1 बॉल 2 रन.
मगाशी देखील आपण उल्लेख केला होता, हा इतिहास स्वर्ण अक्षरात लिहिला जाईल. कातळी गाव आहे, ते परत एकदा येतात, लढतात, संघर्ष करतात आणि परत एकदा तो इतिहास लिहितात. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा पद्धतीने तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहास घडला पाहिजे. तेच इथे कातळीकर सध्या करतायत. महाशिवरात्रीला काय गिफ्ट दिले तुम्हाला आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाने? फायनल मॅच, पैसा वसूल मॅच. सध्या अजून थोडस उशिराने कुणकेश्वराच्या मंदिरात जा, या मैदानावरून असं सांगते आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाने ही आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी तयार. कट केलाय बॉल, पॉइंट मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला कट, कडक 4 भावेशच्या बॅट मधून उडवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोन चंद्रमा नभात, बॉल गेलाय ढगात. हाय गोरसईचा ब्रँड भावेश पवारचा विशेष बनवण्यात आलेले आहेत. पुढचा बॉल कमी गतीने, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. परत देखील एक झणझणीत षटकार. एक वेळा तयार, दोन्ही मित्र, खास मित्र क्रीजवर आहेत. हो समोर फिल्डर आणि परत एक वेळा षटकार. आता मात्र मोहम्मद कैफ 11 कातळी हा संघ आता हवी झालाय. पहिल्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर भावेश पवारचे सपासपवार. पैशांची उधळण देखील मैदानात केली भावेश यांच्यावर. ज्या पद्धतीने खेळतोय सगळ्यांची मन. भावेश पवारने फुल टॉस, 4 में 3. आशिक अली वेल स्टॉप. आशिक अली 25 धावा झालेल्या आहेत, 26चं टार्गेट आहे. बॅटिंग आवडली असेल भावेश पवारसाठी एकदा जोरदार टाळ्या. काय खेळले भावेश. आल्यानंतर वातावरणच बदलून टाकलंय. भावेश पवार नाव नाही तर आता ब्रँड झालेले. प्रेक्षकांचं मनोरंजन झालंय आणि आता ट्रॉफी जिंकले कातळी गावाने. तज्जू पावसकर यांच्या स्वप्नांना उभारी मिळाली आहे आणि आपण पाहिलंय 23 वर्षाचा वनवास संपलाय. तज्जू पावसकर यांच्या स्मरणार्थ एजाज सोलकर या मित्रांनी ट्रॉफी जिंकून दिली आहे आपल्या टीमला. म्हणजेच काय, या मॅच मध्ये विजेता संघ ठरलाय मोहम्मद कैफ 11 कातळी. आणि आज कातळी गावात उरूस, जल्लोष, दिवाळी, दसरा सगळ्या गोष्टी एकत्र साजऱ्या केल्या जातील. अभिनंदन. आपला आनंद कसा एक्सप्रेस आपण करणार आहोत. 3 लाख रुपयाचे पारितोषिक आणि ट्रॉफी. त्या बाटलीवर जोरदार ताली वाजवा. मिस्टर हॉलिडेज कातळी, कैफ 11 कातळी. प्रदीप गाजी यांची 6 लाख रुपयाचं पारितोषिक आणि एक्स ब्रँड ट्रॉफी. फाइनली जो जीता वही सिकंदर.